नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुनील खोलासे आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मॅथ्स अकॅडमी. मित्रांनो, आज ज्या टॉपिकवर आपल्याला डिस्कस करायचं आहे त्या टॉपिकचं नाव आहे डिटर्मिनंट आणि क्रॅमर्स रूल म्हणजेच प्रॅक्टिस सेट 1.3. सो विदाउट वेस्टिंग द टाइम लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. ओके मित्रांनो, लेट्स स्टार्ट विथ द डिटर्मिनंट्स. फर्स्ट पॉइंट इज हाऊ टू सॉल्व द डिटर्मिनंट्स, म्हणजेच दिलेलं डिटर्मिनंट्स सॉल्व कसं करायचं. बघा एक एक्झाम्पल. बघा मित्रांनो, डिटर्मिनंट सॉल्व करण्याची सगळ्यात सोपी मेथड, सगळ्यात अगोदर असं मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजेच 3 × 5 मध्ये ऑलवेज घ्यायचं मायनस, नेक्स्ट असं मल्टिप्लिकेशन करायचं 4 × 2. ओके, म्हणजे इन शॉर्ट दोन मॉड्युलसच्या आतमध्ये जे काही एलिमेंट दिले जातात त्या एलिमेंटचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. सगळ्यात अगोदर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 3 × 5. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, मध्ये ऑलवेज मायनसच घ्यायचं. डझंट मॅटर आतमधले एलिमेंट प्लस असतील किंवा मायनस असतील. मायनस, नेक्स्ट मल्टिप्लिकेशन 4 × 2. ओके, लेट्स सॉल्व दिस. आपल्याला भेटेल 5 × 3 15 मायनस 4 × 2 8 and 15 minus 8 is 7, and this is the answer of this determinant. Let's try one more example. ओके मित्रांनो, एक्झाम्पल कसं येऊ द्या, आपण आपली प्रोसिजर बदलायची नाही. सगळ्यात अगोदर असं मल्टिप्लिकेशन, म्हणजेच -1 × 4 मध्ये ऑलवेज घ्यायचं मायनस, मग असं मल्टिप्लिकेशन 2 × 7. चला तर मग करा मल्टिप्लिकेशन. -1 × 4 -4 मायनस 2 × 7 14 and -4 minus 14 is -18, and this is the answer of this second determinant. Okay, let's try one more example. सगळ्यात अगोदर क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 × 0 मध्ये ऑलवेज मायनस, नेक्स्ट -7 × 3. ओके, आणि जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय भेटतं 5 × 0 0 मायनस -7 × 3 -21. आणि जर नीट बघितलं तर मायनस मायनस प्लस अँड आन्सर इज 21. ओके, लेट्स ट्राय लास्ट एक्झाम्पल. फर्स्ट स्टेप असं मल्टिप्लिकेशन, म्हणजेच 7 × 3 मल्टिप्लाय बाय 1/2 मध्ये ऑलवेज घ्यायचं मायनस, नेक्स्ट असं मल्टिप्लिकेशन 3/2 मल्टिप्लाय बाय 5/3. ओके, लेट्स डू दिस मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन कसं करायचं मित्रांनो, सरळ सरळ न्यूमरेटर टू न्यूमरेटर, डिनॉमिनेटर टू डिनॉमिनेटर. 7 × 1 7 divided by 3 × 2 6 minus 3 × 5 15 divided by 3 × 2 6. ओके, अँड मोस्ट इम्पॉर्टंट, आता ही सबस्ट्रॅक्शन कशी करणार बघा मित्रांनो. सबस्ट्रॅक्शन करताना सगळ्यात अगोदर चेक करायचे डिनॉमिनेटर. जर डिनॉमिनेटर सेम असतील तर न्यूमरेटरची ॲडिशन असेल तर ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन असेल तर सबस्ट्रॅक्शन. पण जर डिनॉमिनेटर सेम नसतील तर त्या कंडिशनला आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागतं. इथं बघा दोघांचे डिनॉमिनेटर सेम आलेत 6 6, म्हणजे न्यूमरेटरचे आपल्याला सबस्ट्रॅक्शन करावे लागेल. म्हणजेच आपल्याला भेटेल 7 - 15/6 अँड 7 - 15 इज -8/6. याला ॲज इट इज ठेवलं तरी चालतं. तुम्हाला जर वाटलं याला आणखी डिवाइड करून घ्यायचं तुम्ही करू शकता. 2 3 6 2 4 8 अँड आन्सर इज -4/3. ओके, आय होप मित्रांनो डिटर्मिनंट कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल. मित्रांनो, आत्ताच आपण डिटर्मिनंटवर काही एक्झाम्पल सॉल्व्ह केले. आता बघायचं आहे आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट, म्हणजे डिटर्मिनंटचा वापर आपण कशासाठी करतो. तर बघा, डिटर्मिनंटचं सगळ्यात महत्त्वाचं ॲप्लिकेशन असतं क्रॅमर्स रूल, आणि एक्झामला क्रॅमर्स रूलवर 101% क्वेश्चन येतो म्हणजे येतोच. बघा मित्रांनो, क्वेश्चन कसा विचारतात, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय युझिंग क्रॅमर्स रूल. ओके, तर आता क्रॅमर्स रूल कसा सॉल्व करायचा ते आपण बघूया. त्यासाठी मी फर्स्ट एक्झाम्पल घेतलंय 3x - 4y = 10 and 4x + 3y = 5.
सो लेट्स सॉल्व दिस एक्झाम्पल बाय युजिंग क्रॅमर्स रूल. बघा मित्रांनो, पहिली स्टेप मी दिलेलं एक्झाम्पल ॲज इट इज लिहितो. 3x minus 4y is equal to 10 and 4x plus 3y is equal to 5. मित्रांनो, क्रॅमर्स रूल सॉल्व करण्याची सगळ्यात पहिली स्टेप आपल्याला एक डेल्टा फाइंड आउट करून घ्यावा लागतो. आता मोस्ट इम्पॉर्टंट, डेल्टा म्हणजे काय, तर बेसिकली डेल्टा म्हणजे एक डिटर्मिनंटच असतो जो गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन वरनं आपल्याला फाइंड आउट करावा लागतो. बघा तर मग तो डेल्टा कसा बनवायचा. सगळ्यात आधी मित्रांनो मी एक डिटर्मिनंट ड्रॉ करून घेतला. इथं लिहितो मी फॉर एक्झाम्पल एक्स, इथं लिहितो मी फॉर एक्झाम्पल वाय. आता सगळ्यात महत्वाची स्टेप, एक्सच्या खाली एक्सचे कोएफिशियंट लिहायचे आणि वायच्या खाली वायचे कोएफिशियंट लिहायचे. बघा फर्स्ट इक्वेशन मध्ये एक्सचा कोएफिशियंट होता 3 आणि सेकंड इक्वेशन मध्ये एक्सचा कोएफिशियंट होता 4. सिमिलरली फर्स्ट इक्वेशन मध्ये वायचा कोएफिशियंट होता -4 आणि सेकंड इक्वेशन मध्ये वायचा कोएफिशियंट होता 3. मित्रांनो, हे जे काही तयार झालं यालाच म्हणतात डेल्टा. ओके, सो लेट सॉल्व दिस डेल्टा. डिटर्मिनंट आताच बघितलं आपण कसं सॉल्व करायचं. सगळ्यात अगोदर असं मल्टिप्लिकेशन 3 × 3 मध्ये ऑलवेज घ्यायचं मायनस. सेकंड असं मल्टिप्लिकेशन 4 × -4. ओके, लेट सॉल्व दिस डिटर्मिनंट. d is equal to 3 × 3 9 मध्ये ऑलवेज मायनस. 4 × -4 -16. Okay, and we know that minus minus plus, so 9 plus 16 is 25 and this is the answer of my delta. Okay, next step. बघा मित्रांनो, यानंतर सेकंड स्टेप असते, आपल्याला फाइंड आउट करायचा असतो डेल्टा एक्स. ओके, तर बेसिकली डेल्टा एक्स हा सुद्धा एक डिटर्मिनंटच असतो. आता बघा डेल्टा एक्स कसा फाइंड आउट करायचा. नेहमी लक्षात ठेवा, डेल्टा एक्स काढताना एक्सचा जो काही कॉलम असणार आहे तो इलिमिनेट करायचा आणि वायला ॲज इट इज ठेवायचं. माझा ओरिजिनल एक्सचा कॉलम होता 3 आणि 4, याला मी इलिमिनेट करणार पण वाय ॲज इट इज ठेवणार. वाय होता माझा -4 आणि 3. ओके, आता प्रश्न हा आहे, जो एक्सचा कॉलम आपण इलिमिनेट केला त्याच्याऐवजी लिहायचं काय, तर नेहमी लक्षात ठेवा त्याच्याऐवजी लिहायचं इज इक्वल टूच्या पलीकडे जे दिलं होतं ते, आणि इज इक्वल टूच्या पलीकडे मला दिलं होतं 10 and 5. ओके, हा जो काही डिटर्मिनंट तयार झाला ह्या डिटर्मिनंटला म्हणायचा डेल्टा एक्स किंवा डीएक्स. चला तर मग हा डीएक्स आपण सॉल्व करूया. सॉल्व करण्याची स्टेप आपली तीच सिंपल, बाय युजिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. अगोदर असं 10 × 3 मध्ये ऑलवेज मायनस, मग असं 5 × -4. ओके, जर याला सॉल्व केलं तर आपल्याला भेटेल 10 × 3 30 मायनस 5 × -4 -20 मायनस मायनस प्लस 30 + 20 इज इक्वल टू 50 आणि ही व्हॅल्यू झाली आपली डेल्टा एक्स. नेक्स्ट स्टेप असते आपली, आपल्याला फाइंड आउट करायचं आता डेल्टा वाय. डेल्टा वाय हा सुद्धा एक डिटर्मिनंटच असतो. बघा मित्रांनो, डेल्टा एक्स काढताना आपण एक्सचा कॉलम इलिमिनेट केला होता. सिमिलरली डेल्टा वाय काढताना वायचा कॉलम इलिमिनेट करायचा. जर वायचा कॉलम इलिमिनेट करायचा म्हणजेच एक्सचा कॉलम ॲज इट इज ठेवायचा. हा झाला माझा एक्सचा कॉलम. ओके, डेल्टा वाय काढायचा म्हणून आपण वायचा कॉलम इलिमिनेट केला आणि त्याऐवजी परत एकदा आपण काय ठेवणार, इज इक्वल टूच्या पलीकडे जे दिलं ते, आणि इज इक्वल टूच्या पलीकडे दिलं होतं मला 10 and 5. ओके, हे जे काय तयार झालं हे माझं डेल्टा वाय. चला तर मग या डेल्टा वायला आपण सॉल्व करूया. सिंपल तीच ट्रिक, क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × 5 मायनस असं मल्टिप्लिकेशन 10 × 4. ओके, म्हणजे आपल्याला भेटेल 15 - 14 आणि 15 - 14 इज -25. Okay, and last step, how to find the value of x and y. बघा मित्रांनो, x काढण्याचा फॉर्म्युला असतो डेल्टा एक्स अपॉन डेल्टा आणि y काढण्याचा फॉर्म्युला असतो डेल्टा y अपॉन डेल्टा. ओके, डेल्टा एक्स ची व्हॅल्यू आत्ताच काढली होती आपण. डेल्टा एक्स ची व्हॅल्यू आली होती 50
डिवाइड बाय डेल्टाची व्हॅल्यू आली होती 25 म्हणून 50 डिवाइड बाय 25. नीट बघितले तर 25 टू जा 50. सिमिलरली डेल्टा वाय ची व्हॅल्यू आली होती -25. डेल्टाची व्हॅल्यू आली होती 25. 25 गेट कॅन्सल. आन्सर इज -1. म्हणजेच आपलं सोल्युशन आलं. सोल्युशन इज x is equal to 2 and y is equal to -1. आणि यालाच म्हणतात मित्रांनो क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल ही कन्सेप्ट आणखी चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण आणखी एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. चला मित्रांनो, आपलं सेकंड एक्झाम्पल आहे 4x + 3y - 4 is equal to 0 आणि सेकंड एक्झाम्पल आहे 6x is equal to 8 - 5y. फर्स्ट स्टेप दिलेलं एक्झाम्पल मी ॲज इट इज लिहितो. 4x + 3y - 4 is equal to 0. मित्रांनो, इक्वेशन बघितल्याबरोबर तुमच्या लक्षात आलंच असेल की हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये नाहीये. बेसिकली आपला स्टँडर्ड फॉर्मॅट काय असतो? स्टँडर्ड फॉर्मॅट असतो ax + by is equal to c. म्हणजेच x आणि y एका बाजूला आणि जो काही कॉन्स्टंट असणार आहे तो दुसऱ्या बाजूला. दिलेलं एक्झाम्पल आपण ह्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून घेऊया. बघा इथं 4x + 3y इज इक्वल टू हा 4 मायनस आहे, इकडे गेल्यानंतर तो होईल प्लस. अँड दिस इज माय इक्वेशन नंबर 1. ओके, नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, जे काही आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन दिले जाणार आहे ते सायमल्टेनियस इक्वेशन ऑलवेज ax + by इज इक्वल टू c ह्या फॉर्मॅटमध्येच यायला हवेत, तरच त्याला आपण क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करू शकतो. बघा माझं सेकंड इक्वेशन आहे 6x इज इक्वल टू 8 - 5y आणि आपला फॉर्मॅट काय सांगतो आपल्याला? x आणि y च्या टर्म एका बाजूला आणि जो काही कॉन्स्टंट असेल तो दुसऱ्या बाजूला. बघा मग 6x हा 5y मित्रांनो इकडे मायनस आहे, इकडे आल्यानंतर तो होईल प्लस इज इक्वल टू 8 आणि दिस इज माय इक्वेशन नंबर 2. ओके, यावरून आता आपल्याला बनवायचं आहे डेल्टा. डेल्टा परत तसंच बनवणार जसं आपण अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये बनवलं होतं. इथं x इथं y. एक्सच्या खाली x चे कोएफिशिएंट, वायच्या खाली y चे कोएफिशिएंट. बघा इक्वेशन नंबर 1 मध्ये x चा कोएफिशिएंट होता 4. सिमिलरली इक्वेशन नंबर 2 मध्ये x चा कोएफिशिएंट होता 6. इक्वेशन नंबर 1 मध्ये y चा कोएफिशिएंट होता 3. इक्वेशन नंबर 2 मध्ये y चा कोएफिशिएंट होता 5. आणि हे जे काही तयार झालं यालाच आपण म्हणतो डेल्टा. आणि डेल्टा सॉल्व्ह करण्याची सगळ्यात सोपी मेथड सिंपल बाय युजिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. अगोदर असं मल्टिप्लिकेशन करायचं 4 × 5 मध्ये ऑलवेज मायनस, मग असं मल्टिप्लिकेशन करायचं 6 × 3. ओके, चला तर याला सॉल्व्ह करा. मग 5 × 4 20 - 6 × 3 18 अँड 20 - 18 इज 2. ही जी काय व्हॅल्यू भेटली आपली त्यालाच म्हणायचं डेल्टा. मित्रांनो, डेल्टा फाइंड आउट केल्यानंतर आपली नेक्स्ट स्टेप असते, आपल्याला फाइंड आउट करायचा असतो डेल्टा एक्स. आणि नेहमी लक्षात ठेवा डेल्टा एक्स काढायचा म्हणून एक्सचा कॉलम इलिमिनेट करायचा. एक्सचा कॉलम इलिमिनेट करायचा पण वायचा ॲज इट इज ठेवायचा. वायचा कॉलम होता माझं 3 and 5. ओके, आणि प्रश्न तोच एक्सच्या जागेवर काय लिहायचं? इज इक्वल टूच्या पलीकडे जे दिलं होतं ते. इज इक्वल टूच्या पलीकडे मला दिलं होतं 4 आणि सेकंड इक्वेशन मध्ये इज इक्वल टूच्या पलीकडे मला दिलं होतं 8. कसं सॉल्व्ह करणार? सिंपल क्रॉस मल्टिप्लिकेशन. सगळ्यात अगोदर असं मल्टिप्लाय करायचं 4 × 5 मध्ये ऑलवेज मायनस, मग असं मल्टिप्लाय करायचं 8 × 3 and answer is 5 × 4 20 minus 8 × 3 minus 24 and answer is -4. ओके, हे झालं आपलं डेल्टा एक्स. आता नेक्स्ट स्टेप आपल्याला फाइंड आउट करायचंय डेल्टा वाय. ओके, डेल्टा एक्स काढण्यासाठी एक्सचा कॉलम इलिमिनेट करायचा, डेल्टा वाय काढण्यासाठी आता वायचा कॉलम इलिमिनेट करायचा. पण एक्स ॲज इट इज राहील. एक्स होता माझा 4 आणि 6. जर वायचा इलिमिनेट करायचा तर ॲज युजल त्याच्याऐवजी लिहिणार आपण इज इक्वल टूच्या पलीकडे जे काही कॉन्स्टंट दिलेत ते. आणि फर्स्ट इक्वेशन मध्ये इज इक्वल टूच्या पलीकडे दिलं होतं मला 4, सेकंड मध्ये दिलं होतं मला 8. आणि सॉल्व्ह करण्याची सगळ्यात सोपी पद्धत जस्ट बाय युजिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. अगोदर असं 4 × 8 मध्ये नेहमी मायनस, मग असं
6 into 4. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 8 into 4 32 minus 6 into 4 24 and answer is 8. ही व्हॅल्यू आली माझी dy ची. and last step, find the value of x and y. x ची व्हॅल्यू काढण्याचा फॉर्म्युला असतो मित्रांनो डेल्टा x अपॉन डेल्टा अँड y ची व्हॅल्यू काढण्याचा फॉर्म्युला असतो डेल्टा y अपॉन डेल्टा. चला तर मग डेल्टा x ची व्हॅल्यू आली होती माझी -4 डिवाइड बाय डेल्टा आला होता माझा 2. सिमिलरली डेल्टा y आला होता मित्रांनो 8 आणि डेल्टाची व्हॅल्यू आली होती 2. जर मी याला डिवाइड केलं तर मला भेटेल 2 2 जा 4 -2 इज इक्वल टू 2 4 जा 8. अँड दिस इज द सोल्युशन ऑफ दिस सायमल्टेनियस इक्वेशन. म्हणजेच आपलं आन्सर आलं solution is x is equal to -2 and y is equal to 4. ओके मित्रांनो, वन लास्ट एक्झाम्पल म्हणजे ही कन्सेप्ट तुमची परफेक्ट होईल. चला मित्रांनो, आजचं शेवटचं एक्झाम्पल आहे आपलं x plus 2y is equal to -1 and 2x minus 3y is equal to 12. आणि हा पण प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे बाय युझिंग क्रॅमर्स रूल. फर्स्ट स्टेप, दिलेलं इक्वेशन ॲज इट इज लिहून घ्या. x plus 2y is equal to -1. This is my equation number 1. And secondly, 2x minus 3y is equal to 12. This is my equation number 2. इक्वेशन लिहिल्यानंतर फर्स्ट स्टेप आपल्याला फाइंड आउट करून घ्यायचं असतं डेल्टा. आणि डेल्टा काढण्याची सगळ्यात सोपी मेथड, इथं x इथं y, एक्सच्या खाली एक्सचे कोएफिशिएंट, वायच्या खाली वायचे कोएफिशिएंट. बघा माझे एक्सचे कोएफिशिएंट होते मित्रांनो 1 and 2. इथं एक्सचा कोएफिशिएंट काहीच नाही म्हणजे ऑलवेज बाय डिफॉल्ट 1 असतो. सिमिलरली वायचे कोएफिशिएंट आहेत माझे 2 and -3. ओके, चला तर मग हा डेल्टा आपण सॉल्व्ह करूया. जस्ट बाय युजिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 into -3 मध्ये ऑलवेज मायनस 2 into 2. ओके, म्हणजे फायनली आपल्याला भेटेल -3 -4 अँड -3 -4 इज इक्वल टू -7. ही व्हॅल्यू आली मित्रांनो आपली डेल्टाची. डेल्टा नंतर ॲज युज्युअल नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं असतं डेल्टा एक्स. आणि डेल्टा एक्स काढताना एक्सचा कॉलम एलिमिनेट करायचा. जर मी एक्सचा कॉलम एलिमिनेट केला तर वायची व्हॅल्यू माझी ॲज इट इज राहील 2 and -3. आणि एक्सचा कॉलम एलिमिनेट केला त्याऐवजी आता मी लिहिणार आहे -1 आणि 12. चला तर मग हा डेल्टा एक्स आपण सॉल्व्ह करून घेऊया. सॉल्व्ह करण्याची मेथड तीच सिंपल बाय युजिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. -1 into -3 मध्ये ऑलवेज मायनस, मग असं 12 into 2 म्हणजे फायनली आपल्याला भेटतं मायनस मायनस प्लस 1 into 3 3 minus 12 into 2 24 and answer is -21 and this is the value of delta x. आता नेक्स्ट स्टेप आपल्याला फाइंड आउट करून घ्यायचा आहे डेल्टा वाय. डेल्टा वाय कसा काढणार मित्रांनो? सिंपल, वायचा कॉलम एलिमिनेट करा म्हणजे माझे एक्स ची व्हॅल्यू राहील 1 and 2. जो वायचा कॉलम मी आता एलिमिनेट करणार आहे त्याऐवजी लिहायचंय मला इज इक्वल टूच्या पलीकडे जो कॉन्स्टंट दिलाय तो. इज इक्वल टूच्या पलीकडे दिलाय मला -1 आणि 12. ओके, चला याला पण आपण सॉल्व्ह करून घेऊया. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 into 12 मध्ये ऑलवेज मायनस, मग असं मल्टिप्लिकेशन 2 into -1 and answer is 12 minus 2 into -1 -2 minus minus plus and answer is 14 and this is the value of delta y. Okay, and last step मित्रांनो, find the value of x and y. बघा x ची व्हॅल्यू काढण्याचा फॉर्म्युला असतो माझा डेल्टा एक्स अपॉन डेल्टा आणि y ची व्हॅल्यू काढण्याचा फॉर्म्युला असतो डेल्टा y अपॉन डेल्टा. ओके, डेल्टा एक्स ची व्हॅल्यू आली मित्रांनो आपली -21 अँड डेल्टाची व्हॅल्यू आली होती आपली -7.
नीट बघितलं, मायनस मायनस गेट कॅन्सल, 7 1 जा 7, 7 3 जा 21, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू आली आपली 3. सिमिलरली डेल्टा वाय आला होता माझा 14 डिवाइड बाय डेल्टाची व्हॅल्यू आली होती -7, 7 1 जा 7, 7 2 जा 14, म्हणजेच वायचा आन्सर आलं माझं -2. अँड दिस इज द सोल्युशन ऑफ क्रॅमर्स रूल. म्हणजेच सोल्युशन इज x is equal to 3 and y is equal to -2. ओके, आय होप मित्रांनो आजचे सगळे एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील. ओके मित्रांनो, दॅट्स ऑल फ्रॉम टुडेज लेक्चर. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू. हॅव अ नाईस डे.